कोरडवाहू जमिनीत पिकं टिकवणं अवघड जातंय, पाणी नाही, सिंचनाची सोय नाही। पण आता सरकार अशी योजना घेऊन आलंय जी विहीर, सिंचन, साधन आणि पाणी टंचाईवर उपाय देईल। नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना। आता या योजनेची ओळख कशी करायची? ही योजना महाराष्ट्र सरकारने 2016 पासून सुरुवात केली। आता याचा उद्देश म्हणजे कोरडवाहू आणि दुष्काळग्रस्त भागात सिंचनाची सोय करणं। यात विहीर खोदकाम, दुरुस्ती, पंपसेट, पाईपलाईन तसेच मायक्रो इरिगेशनसाठी मदत दिली जाते। आता याचे फायदे काय आहेत? विहीर खोदण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी अनुदान मिळते। पंप, पाईप, डीप इरिगेशनसाठी आर्थिक मदत मिळते। सिंचन वाढल्यामुळे दुसरी तिसरी पिकं घेण्याची संधी मिळते। पाणी टंचाई कमी होऊन शेतीचं उत्पादन वाढतं। आता यासाठी पात्र कोण आहे? महाराष्ट्रातील SC, ST, नवबौद्ध आणि अल्पभूधारक शेतकरी प्राधान्याने पात्र आहेत। अर्जदाराच्या नावावर जमीन असावी, कोरडवाहू किंवा पाणी टंचाईची असलेला भाग असावा। आता यासाठी अर्ज कसा करायचा? महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना निवडा। आता यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत? 7/12, आधार कार्ड, जातीचा दाखला, बँक पासबुक अपलोड करा। तपासणीनंतर मंजुरी मिळाल्यावर अनुदान थेट बँक खात्यात जमा होईल। म्हणजे मित्रांनो, आता पाणी टंचाई आणि सिंचनाची चिंता संपवा। ही योजना वापरून शेत पिकवायला आणि नफा वाढवायला सुरुवात करा।